नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 9 मॅथ्स पार्ट 2 4th चॅप्टर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स ह्यामधील आपण पहिले 2 कन्स्ट्रक्शन आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आज आपण कन्स्ट्रक्शन नंबर 3 पाहतोय. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर अँड बेस अँगल्स आर गिवन. म्हणजेच ट्रायंगलच्या तिन्ही साईडची सम दिलेली आहे आणि बेसला लागून असलेले दोन्ही अँगल्स हे सुद्धा दिलेलं आहे. अशा वेळेस आपण ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा हे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी प्रॅक्टिस सेट 4.3 मधलं एक्झाम्पल घेतलं आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR इन विच अँगल Q इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल R इज इक्वल टू 80 डिग्री अँड PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. म्हणजे ही ट्रायंगल PQRची पेरिमीटर आहे आणि बेसला लागून असलेले अँगल Q आणि अँगल R दोन्ही अँगल्स दिलेले आहेत. म्हणजेच इथे बेस QR आहे आणि अँगल Q आणि अँगल R दोन्ही दिलेले आहेत. अशा वेळेस आपण ट्रायंगल PQR कसा ड्रॉ करायचा आहे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी रफ फिगर ड्रॉ करतो आपण. प्रथम आपण एक लाईन ड्रॉ करूया. ह्या लाईनवर दिलेल्या पॅरामीटर एवढ्या लाईनचं 9.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आपण पॉईंट्स घेऊया. ए बी हे डिस्टन्स 9.5 सेंटीमीटर एवढं आहे. ए बी डिस्टन्स 9.5 सेंटीमीटर. आपल्याला हे ए बीवरती पॉईंट्स Q आणि R मिळणार आहे. सपोज पॉईंट Q आणि R इथे आहे. हे आपल्याला शोधायचे आहे. पण आता सध्या आपण रफ फिगरमध्ये दाखवतोय. अँगल Q दिलेला आहे 70 डिग्री आणि अँगल R दिलेला आहे 80 डिग्री. हे दोन्ही रेज ज्या पॉईंटमध्ये मिळतील तो पॉईंट P आहे. P आपण Aला जोडतोय आणि Bला जोडतोय. इथे QA सेगमेंट जेवढी लेंथ आहे तेवढीच सेट QPची आहे. RB जेवढ्या लेंथची आहे तेवढीच RP आहे. म्हणजेच ट्रायंगल PAQ आयसोस्केलस ट्रायंगल आहे. त्याचप्रमाणे ट्रायंगल PRB सुद्धा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आणि आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल QAP कॉन्ग्रुएंट अँगल QPA या दोन्ही अँगलचं मेजर सेम आहे बाय आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. सिमिलरली इन ट्रायंगल PRB मध्ये सुद्धा अँगल RPB हा अँगल कॉन्ग्रुएंट अँगल RBQ हे दोन्ही अँगल्स सेम मेजरचे आहे. इथे अँगल Q 70 डिग्री दिलेला आहे. अँगल PQR हा ट्रायंगल PQAचा एक्सटेरियर अँगल आहे. देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू अँगल QPA प्लस अँगल QAP. पण दोघांचं मेजर सेम आहे. सपोज हे x डिग्री असेल तर x प्लस x इज इक्वल टू 70 डिग्री. 2x इज इक्वल टू 70 डिग्री. x इज इक्वल टू x डिग्री इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती येणार आहे 35 डिग्री. म्हणजे हा अँगल 35 डिग्रीचा आहे. सेम मेथडने आपण ट्रायंगल PRB मध्ये अँगल बीचं मेजर काढू शकतो. अँगल B प्लस अँगल RPB इज इक्वल टू 80 डिग्री. देअरफॉर सपोज हे y असतील. y प्लस y इज इक्वल टू 80 डिग्री. 2y इज इक्वल टू 80 डिग्री. y इज इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे हा अँगल जो आहे तो 80 डिग्रीचा हाफ आहे. सिमिलरली 70चा हाफ 35 डिग्री आहे. आता आपल्याला AB दिलेला आहे 9.5 सेंटीमीटर. अँगल A 35 डिग्री आहे. अँगल B 40 डिग्री आहे. आपल्याला दोन्ही रे ड्रॉ करता येणार आहे. पॉईंट P मिळेल. पॉईंट P मिळाल्यानंतर हा जो पॉईंट Q आहे तो A आणि P पासून इक्वी डिस्टन्सवर आहे. म्हणजेच हा Q पॉईंट से PAच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे.
म्हणजे पी एचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आपल्याला की तो क्यूमधून पास होईल. म्हणजेच क्यू हा पॉईंट तुम्हाला मिळेल. सिमिलरली हा आर पॉईंट जो आहे तो पी आणि बी पासून इक्वी डिस्टन्सवर आहे. दोन्ही डिस्टन्स सेम आहे आणि म्हणून आर हा पी बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. म्हणजे पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला तर तो बरोबर आरमधून जातो आहे. म्हणजेच पॉईंट्स क्यू आणि आर मिळाले. आता हे क्यू आणि आर आपण पीला जोडले की ट्रायंगल पी क्यू आर हा रिक्वायर्ड ट्रायंगल मिळेल. ही झाली रफ फिगर. आपण सेग ए बी 9.5 सेंटीमीटर घ्यायची. सेग ए बी 9.5 सेंटीमीटर. ए बी 9.5 सेंटीमीटर. अँगल ए 35 डिग्री आहे. प्रोट्रॅक्टर आपण एवर ठेवून जोडून घ्यायचं आहे. एवर ठेवून राईट साईडला हा सेगमेंट आहे ए बी, म्हणून आपण इथून राईट साईडकडून मोजूया. 35 डिग्री 35 डिग्री रे ड्रॉ करूया. एमधून ए आणि हा पॉईंट जोडूया. तसेच बी पॉईंटवरून आपण 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. बी एच्या लेफ्ट साईडकडून मोजायचं आहे 40 डिग्री. हा पॉईंट बीला जोडायचा आहे. हे दोन्ही रेस ज्या पॉईंटमध्ये मिळतात तो पॉईंट पी आहे. तर सेक पी एचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. निम्म्यापेक्षा जास्त अंतर. पॉइंट्स थोडे हायलाइट करून जोडायचे. हे ए बीला ज्या पॉईंटमध्ये मिळतात तो पॉईंट क्यू. तसेच पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो ए बीला तो पॉईंट आर आहे. क्यू आणि पी जोडूया. पी आर जोडा. हा ट्रायंगल पी क्यू आर रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. इथे परपेंडिक्युलरचं साईन आणि इक्वल पार्ट्स. टोटल लेंथ जी 9.5 सेंटीमीटर दिलेली आहे ती जरा खाली लिहूया आपण दिसेल अशी. टोटल लेंथ 9.5 सेंटीमीटर आहे. याच मेथडने आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मधील सेकंड थर्ड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. प्रॉब्लेम सेट 4 मधील सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. प्रॉब्लेम सेट 4 मधील सेकंड एक्झाम्पल. construct triangle ABC in which angle B is equal to 70 degree
angle C is equal to 60 degree. AB plus BC plus AC is equal to 11.2 सेंटीमीटर. पेरिमीटर दिलेले आहे. बेसला लागून असलेला अँगल म्हणजे BC हा बेस आहे. अँगल B 70 डिग्री, अँगल C 60 डिग्री दिलेला आहे. तर आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आपण प्रथम रफ फिगर ड्रॉ करणार आहोत. दिलेल्या पेरिमीटर एवढा सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. सपोज PQ हा 11.2 सेंटीमीटर आहे. PQ हा 11.2 सेंटीमीटर. प्रॉब्लेम सेट 4 मधील सेकंड एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC in which angle B is equal to 70 degree, angle C is equal to 60 degree, AB plus BC plus AC is equal to 11.2 सेंटीमीटर. पेरिमीटर दिलेले आहे आणि बेसला लागून असलेले दोन्ही अँगल्स, BC हा बेस आहे, अँगल B आणि अँगल C दिलेला आहे. आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्यासाठी आपण रफ फिगर ड्रॉ करणार आहोत. आपण दिलेल्या पेरिमीटर एवढी एक सेगमेंट ड्रॉ करूया. सपोज सेगमेंट PQ, लेंथ आहे 11.2 सेंटीमीटरवर. तर इथे BC हा बेस आहे, त्यामुळे PQ ह्या सेगमेंटवर B आणि C पॉईंट आहेत. सपोज B पॉईंट आणि C पॉईंट इथे आहे. B अँगल दिलेला आहे 70 डिग्री, C 60 डिग्री आहे. अंदाजे आपण अँगल ड्रॉ करूया 70 डिग्री आणि 60 डिग्री. हे दोन्ही ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील तो पॉईंट A असणार आहे. हा 70 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे. सेक PA ड्रॉ करायचं आहे आणि सेक QA ड्रॉ करायचं आहे. आता हा अँगल P अँगल ABCचा हाफ आहे. ABCचं मेशर 70 डिग्री आहे, तर हा अँगल 35 डिग्री आहे. कारण PB इज इक्वल टू AB. दोन्ही सेगमेंट इक्वल लेंथचे आहेत. आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. बेस अँगल्स इक्वल म्हणजे हा 35 हा 35 आणि एक्सटेरियर अँगलचं मेशर हे सम ऑफ टू रिमोट इंटेरियर अँगल्स एवढं म्हणजे हे दोन्ही 35 डिग्री. सिमिलरली इन ट्रायंगल ACQ, CQ इज इक्वल टू CA. आयसोस्केलेस ट्रायंगल, बेस अँगल्स इक्वल, दिस टू अँगल्स आर इक्वल आणि म्हणून प्रत्येकाचं मेशर हे 60च्या हाफ म्हणजे हा 30 डिग्री, तर हा सुद्धा 30 डिग्री आहे. म्हणजेच आपल्याला लेंथ PQ माहीत आहे, अँगल P 35 डिग्री आहे, अँगल Q सुद्धा माहीत आहे 30 डिग्री आहे. दोन्ही रेस ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील तो पॉईंट A असेल. आता B आणि C मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत, APचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. APचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला आणि तो B मध्येच इंटरसेक्ट होणार आहे आणि तो B मध्येच इंटरसेक्ट होणार आहे. सिमिलरली AQचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा C मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. म्हणजे B आणि C पॉईंट्स हे आपल्याला मिळत आहेत. B आणि C हे पॉईंट्स Aला जोडले की आपल्याला ट्रायंगल ABC मिळतो आहे. यावरून आपण फेअर फिगर ड्रॉ करूया. ड्रॉ सेक PQ ऑफ लेंथ 11.2 सेंटीमीटर. PQ पॉईंट P वर्टेक्सपाशी आपल्याला 35 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. पॉईंट P पाशी आपल्याला 35 डिग्रीचा रे काढायचा आहे. P वर प्रोट्रॅक्टर सेंटर आणून राईट साईडने आपण मोजणार आहोत 35 डिग्री. हा रे P मधून रे काढ, हा पॉईंट Pला जोडायचा आहे. तसंच Q पॉईंटपाशी आपल्याला 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे.
लेफ्ट साईडकडून आपण मोजतोय 30 डिग्री. की पॉईंटला हा पॉईंट जोडायचा आहे, रे ड्रॉ करायचं आहे. हे दोन्ही रेज ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते तो पॉईंट कोणता आहे? ए आहे. आता आपण हे किती डिग्रीचे काढले आहेत अँगल्स? 35 डिग्री आणि हा आहे 30 डिग्री. टोटल लेंथ किती आहे पी क्यूची ती पण लिहूया. दिलेल्या मेजरमेंट्स पण दाखवायचे आहेत. 11.2 सेंटीमीटर. आता आपण ए पी आणि ए क्यूचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. पीला सेंटर मानून पीच्या दोन्ही साईडला आपण आर्क ड्रॉ करायचे. हा पॉईंट पी क्यूला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल तो बी आहे. तसंच ए क्यूचं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. पॉईंट जोडायचे. हा ए क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तो ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो आहे तो पॉईंट सी पॉईंट हा आपण एला जोडायचा आहे. तसेच बी हा पॉईंट एला जोडा. ट्रायंगल ए बी सी आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल मिळेल. अँगल बीचं मेजर 70 डिग्री असणार आहे आणि अँगल सीचं मेजर हे 60 डिग्री असेल. हा झाला रिक्वायर्ड ट्रायंगल ए बी सी. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.3मधील सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल आपल्याला होमवर्कसाठी आहे. ते तुम्ही ह्याच पद्धतीने ड्रॉ करायचं आहे आणि हे दिलेलं कन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये ड्रॉ करायचं आहे. धन्यवाद.